नमस्कार मित्रांनो, अग्निशामक दलामध्ये जर आपल्याला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला अग्निशामक दलाचे जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे असते आणि अग्निशामक दलाचे जे काही प्रमाणपत्र आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स पूर्ण करावा लागतो। महाराष्ट्र गव्हर्नमेंट अग्निशामकचे जे दल आहे त्यांच्या मार्फत 6 महिन्यांचा कोर्स जो आहे तो तुम्ही पूर्ण केला तर त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाते आणि हे प्रमाणपत्र तुम्ही कुठेही तुम्हाला भरतीसाठी वापरता येतं। दरवर्षीप्रमाणे फायरमॅन आणि फायर ऑफिसरचे जे काही कोर्स आहेत ते सुरू झालेले आहेत। यांच्या ऑनलाईन अर्ज आता तुम्ही भरू शकता। महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अग्निशामक दलाचे जे काही भरती होतील त्यासाठी तुमच्याकडे हे कोर्सचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। त्यासोबत तुम्ही या प्रमाणपत्राचा वापर प्रायव्हेट कंपनीमध्ये पण करू शकता। तिथे सुद्धा तुम्ही या प्रमाणपत्राचा वापर करून तुम्हाला चांगला जॉब जो आहे तो मिळू शकतो आणि महत्त्वाचा म्हणजे फक्त 10वी पास वरतीच तुम्ही या कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। यासाठी आपल्याला शेवटची तारीख 15 ऑगस्ट दिलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या कोर्ससाठी पुरुष आणि महिला दोन्ही सुद्धा यासाठी पात्र आहेत। या कोर्ससाठी नक्की पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, कोर्सची फीस काय आहे आणि याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा A to Z प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात अगोदर तर आपण याची सर्व माहिती थोडक्यात पाहूया। याची सर्व माहिती आपण जाणून घेतल्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया। तर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सेवा अकादमी मुंबई यांच्यातर्फे ही जाहिरात काढण्यात आलेली आहे। जे काही फायरमॅन कोर्स आहेत त्याच्यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही पण उमेदवार अप्लाय करू शकतात आणि याची कालावधी 6 महिन्याची दिलेली आहे। जानेवारी 2027 ते जून 2027 पर्यंत किंवा जुलै 2027 ते डिसेंबर 2027 पर्यंत आणि जो उपस्थानक व अग्निप्रबंधक अधिकारीसाठी आहे। इथं आपल्याला फक्त पुरुषसाठीच फॉर्म दिलेला आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त 40 लोकांची क्षमता आणि याचा कालावधी दिलेला आहे जुलै 2027 ते जून 2028 पर्यंत म्हणजे 1 वर्षाचा दिलेला आहे। तर इथं तरुण व होतकरू तरुण किंवा तरुणी उमेदवारांकरिता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशमन किंवा अधिकारी म्हणून कारकीर्द करू इच्छितात त्यांच्याकरिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात। अग्निशमन पाठ्यक्रम हा 6 महिन्याचा आहे व अधिकारीसाठी 1 वर्षाचा आहे। तर हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून या पाठ्यक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवांमध्ये संधी मिळावी या दृष्टीने हे पाठ्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अग्निशमनाची सेवेची वाटचाल बघता व त्याचप्रमाणे उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन किंवा अग्निशमन अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात। तर चला तर बघूया याच्यासाठी आपल्याला काय पात्रता दिली आहे। तर सर्वात अगोदर तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व त्याला मराठी भाषा येणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला त्याचे काही अटी व शर्ती दिली आहे। तर सर्वात अगोदर तर आपल्याला त्यांची वय दिली आहे। अग्निशमकसाठी आपल्या इथं आपली वय 18 ते 23 वर्ष असणे गरजेचे आहे आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवाराची वय 18 वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि आपण जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असेल तर आपल्या इथं 5 वर्षाची सूट दिली आहे म्हणजे आपल्याला इथं 28 वर्षापर्यंत आपली वय दिलेली आहे। आणि आपण जर विमुक्त किंवा भटक्या जमाती मागास प्रवर्गातील इतर मागासवर्गीय EWS किंवा SCBC उमेदवारांसाठी आपल्या इथं 3 वर्षाची सूट दिली आहे म्हणजे इथं आपल्या इथं 26 वर्षापर्यंतची सूट दिली आहे। आणि इथं अधिकाऱ्यांसाठी आपल्याला इथं 18 ते 25 वर्षापर्यंतची वय दिलेली आहे। जे वयाची अट आपल्याला इथं अग्निशमकसाठी दिलेली आहे तेच वयाची अट आपल्या इथं अधिकाऱ्यांसाठी पण दिलेली आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला शैक्षणिक पात्रता दिली आहे। तर अग्निशमकसाठी आपल्याला इथं कोणत्या पण मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आपल्याला इथं कमीत कमी 50% असणे आवश्यक आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी आपल्या इथं 45% असले तरी पण चालेल। अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग SCBC EWS उमेदवाराकरिता आपल्या इथं 45% दिलेले आहे। आणि अग्निशमकसाठीचे तर आपल्याला शारीरिक पात्रता पुरुषांसाठी उंची आपली 165 सेंटीमीटर दिलेली आहे कमीत कमी, वजन 50 किलो दिलेलं आहे कमीत कमी आणि छाती आपली सर्वसाधारण 81 सेंटीमीटर आणि फुगवून 86 सेंटीमीटर पर्यंत दिलेली आहे म्हणजे आपल्याला इथं कमीत कमी 5 सेंटीमीटर छाती आपल्या इथं फुगवायची आहे। आणि महिला उमेदवारांसाठी उंची दिलेली आहे कमीत कमी 157 सेंटीमीटर
आणि वजन दिलेलं आहे कमीत कमी 46 किलो आणि इथं महिलांसाठी छातीची कोणतीही अट दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर इथं अधिकाऱ्यासाठी आपल्याला इथं एज्युकेशन दिलं आहे, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं 50% खुल्या प्रवर्गासाठी दिलेले आहे आणि 45% अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जाती जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि SBC EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी. आणि यात इथं आपल्याला उंची दिलेली आहे 165 सेंटीमीटर कमीत कमी, 50 किलो दिलेला आहे आपला वजन कमीत कमी आणि आपल्या इथं छाती दिली आहे 81 सेंटीमीटर सर्वसाधारण आणि फुगवून 86 सेंटीमीटर, म्हणजे इथं पण आपल्याला 5 सेंटीमीटर फुगवून वाढवायची आहे. आणि इथं आपल्याला अधिकारीमध्ये महिलांची कोणतीही जागा दिलेली नाही आहे, सर्व जागा इथं पुरुषांसाठीच दिले. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला वैदिक मापदंड दिले आहे, तर इथं आपल्याला आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपल्या फिजिकलची इथे सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि हा फॉर्म आपण इथं 15/6/2026 ते 15/8/2026 या कालामध्ये आपल्या इथं भरणे आहे आणि त्याच्यासाठी आपल्या इथे वेबसाईट पण दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्या इथं किती फीज लागणार आहे ते पण दिलेलं आहे. इथं खुल्या प्रवर्गासाठी आपल्या इथं अग्निशमकसाठी 600 रुपये द्यायचे आणि अधिकारीसाठी आपल्या इथं 750 रुपये द्यायचे आणि आपण जर कोणत्या राखीव म्हणजेच अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग SBC किंवा EWS मधून येत असाल तर आपल्या इथं अग्निशमकसाठी 500 रुपये आणि अधिकारीसाठी इथं 600 रुपये दिले. तर याप्रमाणे इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिले. तर चला तर बघूया आपण याच्यासाठी कशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता. तर त्यासाठी आपल्याला या लिंकवरती mfsaacademy.com या लिंकवरती यायचं. हे लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं उजव्या साईडला हा साइन इनचा ऑप्शन दिला आहे. तर सर्वात अगोदर तर आपल्या इथं आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे नवीन रजिस्ट्रेशनचे काही ऑप्शन येऊन जाणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल फायरमॅन किंवा ऑफिसरसाठी तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं आडनाव द्यायचं. त्याच्यानंतर आपला जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर ऑफिसरसाठी फॉर्म फिलअप करत असाल तर इथं आपल्याला फक्त मेलसाठीच जागा दिलेली आहे आणि जर फायरमॅनसाठीच अप्लाय करसाल तर आपल्या इथं मेल आणि फिमेलचा पण ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं जो आपला जेंडर असेल तो सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथून आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्या इथे व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. मग OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला हा मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली ईमेल ID द्यायची. ईमेल ID दिल्यानंतर आपल्याला त्या व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग आपल्या या ईमेल ID वरती पण एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचे. मग इथं आपली ईमेल ID पण इथं व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चनचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला नेम ऑफ युअर ग्रँडफादर, व्हॉट इज युअर फेवरेट गेम, विच इज युअर फेवरेट मूवी, हु इज युअर बेस्ट फ्रेंड आणि हु इज युअर फेवरेट टीचरचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथून जो आपला सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करसाल सिक्युरिटी क्वेश्चन आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्या उत्तर आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा. हा पासवर्ड आपल्याला इथं कमीत कमी 8 कॅरेक्टरच्या इथं बनवायच्या आणि जास्तीत जास्त आपल्या इथं 15 कॅरेक्टरच्या बनवायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्या इथं कोणता पण एक अप्पर केस लेटर म्हणजे आपल्या ABCD मधला कोणता पण एक अप्पर केस लेटर द्यायचा. त्याच्यासोबतच एक लोअर केस लेटर द्यायचा आणि 0 ते 9 मधला कोणता पण एक नंबर द्यायचा आणि आपल्याला कोणता पण एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचा. जसे की आपण इथं एक्झाम्पलमध्ये बघू शकता 5@123 किंवा इथं आपण आपला नाव पण देऊ शकता जसे की इथं अतुल@123 याप्रमाणे. आणि तोच पासवर्ड आपल्याला इथं आणखी एकदा टाईप करायचा. इथं पासवर्ड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला रजिस्टर नाववरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली रजिस्टर होऊन जाणार. इथं आपला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपल्या समोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपले हे लॉगिंग ID दिले. तर आपल्याला या लॉगिंग IDला कॉपी करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं खाली प्रोसीड टू लॉगिंगवरती क्लिक करायचे. मग आपण इथं लॉगिंगच्या या पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला साइन इनचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या साइन इनवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे साइन इनचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपण आत्ता जो आपला लॉगिंग ID कॉपी केला होता ते लॉगिंग ID आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपण जो आपला पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं साइन इनवरती क्लिक करायचे.
मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली साइन इन होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचे आणि आपण इथं बघू शकता आपल्याला इथं या 9 स्टेपमध्ये आपल्याला इथं आपला फॉर्म फिलअप करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपली पर्सनल डिटेल्स द्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथे पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. आपण इथं जो पोस्टसाठी आपण फॉर्म फिलअप करतात ते पोस्ट इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. इथं आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव आणि इथं आपलं आडनाव येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की हॅज नेम चेंज असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे आणि आपल्या नावामध्ये काही बदल नसेल तर आपल्याला त्या नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपला जेंडर येऊन जाणार. इथं आपली जन्मतारीख येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली नॅशनॅलिटी विचारले तर आपली जी नॅशनॅलिटी आहे ते आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्या इथं थोडंसं खाली स्क्रोल करायचे आणि इथं खाली आपल्याला आपल्या फॅमिलीची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचे. वडिलांचं नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या आईचं नाव द्यायचे. आईचं नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपली फिजिकल मेजरमेंटचे ते ऑप्शन येऊन जाणार. सर्वात अगोदर आपली जेवढी हाईट असेल, उंची असेल ते उंची आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपला जेवढा वजन असेल तो वजन आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली छाती द्यायचे. ते छाती पण आपल्या इथं न फुगवता द्यायचे आणि त्याच्यानंतर आपली जेवढी छाती फुगवून होत असेल तेवढी छाती तेवढं आपल्याला इथं सेंटीमीटरमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबरबद्दल विचारलं आहे तर आपल्याला इथं दुसरा आपला कोणता मोबाईल नंबर द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू शकता आणि इथं आपली हे ईमेल आय डी पण येऊन जाणार. तर याप्रमाणे इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे तर आपल्या त्या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचे. मग इथं हे आपली इन्फॉर्मेशन इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं या नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्या इथं आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायची. सर्वात अगोदर इथं आपल्याला ॲड्रेस लाईन 1मध्ये आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं ॲड्रेस लाईन 2चा ऑप्शन दिला आहे तर आपल्याला इथं आपला बाकीचा ॲड्रेस द्यायचा असेल तर देऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला कंट्रीमध्ये आपल्या कंट्रीच्या आपल्या देशाचं नाव इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली थोडासा लोडिंग होऊन इथं आपला राज्य, इथं आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आणि इथं आपला जो तालुका असेल तो तालुका इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला जे गावाचं नाव असेल तो गावाचं नाव आपल्या इथं सिटीमधून सिलेक्ट करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर आपल्या त्या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायच्या. मग इथं आपल्यासमोर याप्रमाणे हा कन्फर्म युअर ॲड्रेसचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर इथं दिलेला संपूर्ण ॲड्रेस आपल्या इथं चेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपला ॲड्रेस मग इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं या नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपली काही आणखी इन्फॉर्मेशन द्यायची. इथं सर्वात अगोदर आपल्याला विचारलं आहे की आपण महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या कॅटेगरीबद्दल विचारलं आहे तर आपली जी कॅटेगरी असेल SC ST OBC VGNT ते कॅटेगरी आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण हँडिकॅप आहात का असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं. यसवरती क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्या नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला इथं ऐकण्यात आणि पाहण्यात काही प्रॉब्लेम होते का असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे. अगर आपण इथं यसवरती क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही. त्यासाठी आपल्याला त्या नोवरतीच क्लिक करायचे. मग इथं खाली आपल्याला आपल्या मेडिकल फिटनेसबद्दल काही विचारलं आहे. इथं आपल्याला विचारलं आहे की आपली ही दृष्टी आपल्या चष्म्याशिवाय आहे का तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला इथं रंग ओळखता येते का तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं विचारलं आहे की आपल्याला सामान्य ऐकू येते का तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला त्वचेच्या कोणत्याही रोगाने अपंगत्व येण्याची शक्यता आहे का असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे. नसेल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आपली छाती कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवू शकता का तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायच्या. अगर नसेल फुगवत तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायच्या. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्या शरीराच्या हाडे किंवा सांधेचे रोग झाले आहे का झाला असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे आणि नसाल झाला तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला मानसिक अवस्था किंवा फिट येऊन गेल्याचा इतिहास आहे का असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायच्या. नसेल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायच्या आहे. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की वैद्यकीय व्यंग
नाही का असेल तर यस, नाहीतर नो करायचे आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे का गुटखा टेकतो का, टेकत असेल तर यस, नाहीतर नोवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर इथं संपूर्ण तळभाग जमिनीला टेकतो असा सपाट पाऊल असेल तर यसवरती क्लिक करायचे आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठीच्या रक्तवाहिनी असेल तर यसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला तिरडेपणाबद्दल विचारलं आहे. अगर तिरडेपणा असेल तर यस करायचे, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण भाषण करताना तोजडे बोलता का, बोलत असाल तर यस वरती क्लिक करायचं आणि नसाल बोलत तर आपल्या इथं नो वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं कोणत्याही प्रमुख शस्त्रक्रिया म्हणजे आपली सर्जरी झाली आहे का, झाली असेल तर आपल्या इथं यस वरती क्लिक करायचं, नसेल झाली तर आपल्या इथं नो वरती क्लिक करायचं. याप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्फॉर्मेशन द्यायची. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या स्पेशल रिझर्वेशनबद्दल विचारलं, तर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपण अर्थक्विक म्हणजेच भूकंपग्रस्त आहात का, असाल तर यसवरती क्लिक करायचं आणि नसाल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक सर्व्हिसमॅनबद्दल विचारलं आहे, तर आपण एक सर्व्हिसमॅन असाल तर यसवरती आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचे. मग इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला मराठी येतो का, तर आपल्याला त्या यसवरतीच क्लिक करायचं. आपण इथं नोवरती क्लिक केलं तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे. मग इथं खाली आपल्याला सिव्हिल डिफेन्स अँड ट्रेनिंगची इन्फॉर्मेशन द्यायची. इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आपल्याकडे कोणता नागरी संरक्षण बेसिक कोर्स आहे का, असेल तर यसवरती क्लिक करायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं होमगार्ड प्रशिक्षणबद्दल विचारलं आहे, तर आपण होमगार्ड प्रशिक्षण घेतले असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचे. मग इथं आपल्याला खाली ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल विचारलं आहे, तर आपल्याकडे LMV किंवा HMV आपल्याकडे जो ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याच्यावरती यस क्लिक करायचे आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. मग इथं खाली आपल्याला NCC सर्टिफिकेटबद्दल विचारलं आहे, तर आपल्याकडे जो NCC सर्टिफिकेट असेल ABC ते तर आपल्याला यसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्फॉर्मेशन द्यायची. मग इथं खाली आपल्याला स्पोर्टबद्दल विचारलं आहे, तर आपण कोणत्या स्पोर्टमध्ये असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आणि आपण जर कोणत्या स्पोर्टमध्ये नसाल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला हे आपली काही इन्फॉर्मेशन द्यायचे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या त्या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि मग त्या नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपल्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायची. आपण जर अग्निशमकचा फॉर्म फिलअप करसाल तर आपल्याला इथं फक्त आपली 10वीची इन्फॉर्मेशन द्यायची आणि आपण जर आपल्या अधिकारीचा फॉर्म फिलअप करसाल तर आपल्या इथं आपल्या ग्रॅज्युएशनपर्यंतच्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायचे. आपल्या एज्युकेशनची डिटेल्स देण्यासाठी आपल्याला इथं ॲड क्वालिफिकेशनचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्या त्या ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपल्या एज्युकेशनची डिटेल्स देण्यासाठी ऑप्शन्स येऊन जाणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला क्वालिफिकेशनमधून आपल्याला SSCवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपले डिग्रीमध्ये आपला SSCचं नाव येऊन जाणार आणि सब्जेक्टमध्ये इथं स्ट्रीममध्ये हा जनरलवाला ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला जो बोर्ड युनिव्हर्सिटी असेल तो बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव आपल्याला इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं आपला इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजचा जो नाव असेल तो कॉलेजचं नाव आपल्याला इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ज्या तारखेला आपले हे SSC पास केले असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण जेवढ्या अटेम्प्टमध्ये आपले हे SSC पास केले असेल ते अटेम्प्ट आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या SSCमध्ये जेवढे मार्क मिळाले असतील ते मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे टोटल मार्क असतील ते टोटल मार्क आपल्याला इथं द्यायचे. त्यानुसार आपले जेवढे पर्सेंटेज होणार ते पर्सेंटेज इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा पासिंग क्लास विचारला आहे, तर आपला जो पासिंग क्लास असेल फर्स्ट क्लास सेकंड क्लास तर तो क्लास आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक करायचे. आपण जर आपला अग्निशमनचा फॉर्म फिलअप करसाल तर आपल्या इथे 10वीचीच इन्फॉर्मेशन द्यायची आणि आपण जर आपल्या अधिकारीचा फॉर्म फिलअप करसाल तर आपल्या इथं आणखी ज्याप्रमाणे इथं आपण आपली SSCची इन्फॉर्मेशन दिली त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपल्या 12वीची आणि आपल्या ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजवरती आपल्याला आपला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं प्रेफरन्स 1चा ऑप्शन दिला आहे, तर इथं आपल्याला हे 3च ऑप्शन दिला आहे मुंबई, नागपूर आणि पुणे. तर आपण इथं जो आपला प्रेफरन्स 1 देत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला प्रेफरन्स 2 द्यायचा आहे. आपण जो इथं प्रेफरन्समध्ये आपला सेंटर सिलेक्ट केला होता तो इथं ऑप्शन येणार नाही, तर इथं आपल्याला आपला प्रेफरन्स 2 सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपला प्रेफरन्स 3 सिलेक्ट करायचा. याप्रमाणे इथं आपल्याला आपला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचा. एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजमध्ये आपल्याला आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपली
अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला त्या ब्राउजवरती क्लिक करायचे आणि आपण हे आपली फोटोग्राफ जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपले फोटोग्राफ थोडेसे ॲडजस्ट करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपले फोटोग्राफ ॲडजस्ट करायचे. फोटोग्राफ इथं ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली क्रॉप अँड अप्लायचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या क्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करून आपले फोटो इथं अपलोड करायचे आणि हे आपले फोटोग्राफ आपल्या इथं JPG किंवा PNG फॉर्ममध्ये आपल्या इथं 200 KB आतमध्येच आपल्या इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली सिग्नेचर अपलोड करायचे. आपण इथं त्यासाठी ब्राउजवरती क्लिक करायचे आणि आपण हे आपली सिग्नेचर जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर आणखी आपले फोटोग्राफ ॲडजस्ट करण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपले फोटोग्राफ ॲडजस्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं क्रॉप अँड अपलोडवरती क्लिक करायचे. मग आपले फोटोग्राफ पण इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. याप्रमाणे इथं आपल्याला आपली फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे. फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं किती पेमेंट करायचे आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. आपल्या इथं कॅटेगरीनुसार आणि आपण इथं ज्या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करसाल त्यानुसार इथं आपल्याला आपल्या पेमेंटचे इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला प्रोसीड टू पेचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या प्रोसीड टू पेवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला पेमेंट करायचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपला अग्निशमन किंवा अधिकारीचा फॉर्म ऑनलाईन फिलअप करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.